आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे राज्याच्या राजकारणातनं। आमदार रोहित पवार यांनी एक महत्त्वाचं आणि सूचक असं विधान केलेलं आहे। 17 ऑगस्टपर्यंत राज्यात अनेक गोष्टी पाहाव्या लागणार आहेत। मतदान झाल्यानंतर कोण कोणासोबत आहे हे कळेल असं रोहित पवार म्हणतायत। दिल्लीतल्या भेटीगाठींवरून रोहित पवारांनी केलेल्या या विधानानंतर राजकीय चर्चा जोर धरू लागल्या आहेत। सोमवारी शरद पवार पक्षाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत, तर त्याआधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती। आपण बघतोय दिल्लीतल्या घडामोडींवर रोहित पवारांचं हे सूचक विधान, कारण दिल्लीत अनेक घडामोडी घडतायत। एकनाथ शिंदेंचे जे कोणी नेते होते आणि खासदार होते त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती। दुसरीकडे जर आपण बघितलं तर दिल्लीत उद्या शरद पवार पक्षाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। काही दिवसांपूर्वी स्वतः शरद पवारांनी सुद्धा पंतप्रधानांची भेट घेतलेली होती। त्यामुळे दिल्लीत इतक्या सगळ्या घडामोडी सुरू आहेत आणि त्यावर रोहित पवारांनी केलेलं विधान ते म्हणजे 17 ऑगस्ट नंतर आपल्याला अनेक गोष्टी बघाव्या लागणार आहेत। त्यामुळे नेमकं 17 ऑगस्ट नंतर काय होतं, वेगळा राजकीय भूकंप काही होतो का हे बघणं महत्त्वाचं ठरेल। 17 तारखेपर्यंत बऱ्याच काही गोष्टी आपल्याला बघावं लागणार आहेत। पुलाखालून बरंच काही पाणी जाणार आहे। डिलिमिटेशनच्या बाबतीत काय होतं हे बघण्यासाठी मी सुद्धा वाट बघत आहे, अनेक लोक वाट बघत आहे। त्यात योगायोगाने आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी मी आजारी पडलो, त्यामुळे मला तशी ओपनली काय आतापर्यंत भूमिका घेता आली नाही। पण आता जेव्हा डिलिमिटेशनचा बिल पार्लमेंटमध्ये येईल तेव्हा कुठला पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कुठला पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्या। दरम्यान शरद पवारांचे खासदार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। यावर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। बघूया की आमचे सर्व खासदार 8च्या खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात त्या ठिकाणी मतदान करतील। कोणी अनुपस्थित राहणार नाही, उपस्थित राहून डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील। 50% असू नाहीतर काही वेगळं असू, कारण डिलिमिटेशन हे फक्त नाव आहे। जसे वॉर्ड फोडले जातात, प्रभाग फोडले जातात, तसंच लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघ भाजपने 2016 पासून त्याच्यावर काम केलेलं आहे। 2011ला जे अधिकारी डिलिमिटेशन मध्ये इन्व्हॉल्ड होते त्यांना आता त्यांनी पगारावर घेतलेला आहे आणि उद्या जाऊन जसे वॉर्ड फोडले तसे जर लोकसभा आणि विधानसभा फोडायला लागले तर मग मात्र त्या ठिकाणी लोकशाही या देशामध्ये राहील असं आम्हाला वाटतं। कुठेही संभ्रम नको महाविकास आघाडीत प्रो इंडिया ब्लॉकमध्ये। नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे खासदारांनाच भेटत नाहीये, विरोधी पक्षांच्या संसदेमध्ये येत नाहीत। त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक खासदारांचे प्रश्न प्रलंबित आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 खासदारांनी काही प्रश्नांसंदर्भात प्रधानमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती। तेव्हा सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, मग आपण सर्व खासदारांचे प्रश्न एकत्र घेऊन जाऊ। आणि मग त्यांनी प्रश्न ते 8 खासदारांचे सगळे प्रश्न आहेत त्यांच्या राज्यातले जिल्ह्यातले त्याचं एकत्रीकरण करून त्यांनी प्रधानमंत्र्यांची वेळ घेतलेली आहे आणि त्या प्रधानमंत्र्यांना भेटणार। तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंका तुम्ही ताबडतोब पुसून टाका। हे मी वारंवार सांगतो, कोणीही कुठेही जात नाही।